भारत देश राज्यघटनेवर, धर्मावर, स्वातंत्र्यावर, अभिस्वातंत्र्यावर झालेला हल्ला या देशातील बहुजन जनता कदापि सहन करू शकणार नाही, करू शकत नाही. कारण 2024मध्ये लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या अगदी काही मिनिटापूर्वी देशामध्ये कुणालाही भाजपा किंवा प्रधानमंत्र्याची भीती आता वाटेनाशी झालेली आहे. कारण ह्या अगोदर काँग्रेस पक्षाने SC/ST आरक्षणाचे उपवर्गीकरण आणि क्रिमिलेअरला समर्थन का दिले? नंबर 2, कर्नाटकातील काँग्रेस सरकारने सलग 2 वर्ष SC/ST बजेटमधून 1400 कोटी रुपयाचा निधी का वळवला? मुद्दा नंबर 3, कर्नाटक काँग्रेस सरकारने SC/ST PhD विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिष्यवृत्ती का रद्द केली? मुद्दा नंबर 4, 2019मध्ये पहाटच्या अंधारात अजित पवारांनी भाजपासोबत सरकार कोणाच्या सांगण्यावरून स्थापन केलं? मुद्दा नंबर 4, 2014मध्ये शरद पवार साहेबांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा का दिला? या सर्वांचा हिशोब लेखाजोगा या देशाच्या जनतेकडे आता आहे. आणि मी जगजाहीर सांगतोय, या देशातल्या जनतेने लक्षात ठेवावं की भारतीय संविधानाच्या नावावर मतं मागणारेच संविधान नष्ट करण्याचे काम का करत आहेत. ज्या वेळेस भारतीय संविधानाच्या कायद्याची अंमलबजावणी असंवैधानिक होते त्यावेळेस विरोधी पक्षांनी बोंबलं पाहिजेत, आवाज उठवला पाहिजेत, क्रांती केली पाहिजेत, संसदेवर गदा आणण्याचं काम जो नेता करतो त्यावर तुटून पडलं पाहिजे. पण तसं होतंय का? नाही. आणि निवडणुका आल्या की काय सांगतात? आम्हाला देशाचं भारतीय संविधान वाचवायचं आहे. संविधान वाचवायचं हे नेत्यांच्या हातात आहे का? आणि नेते संविधान वाचवायला तयार होतात का? कारण या देशातल्या नेत्यांनी स्वतःची घरं भरलेली आहेत, अवैध मार्गाने पैसा कमवलेला आहेत. हे काय संविधान वाचवणार आहेत? म्हणून मी जगजाहीर सांगतो, येणाऱ्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुका संपूर्ण देशामध्ये होणार आहेत आणि विधानसभेच्या माध्यमातून देशाचं भारतीय संविधान वाचवण्याचं काम जो भारतीय संविधानप्रमाणे योग्य दिशेनं काम करेल अशा ज्या पक्षातल्या जनतेला लोकांनी, मतदारांनी, बहुजनांनी मतदान केलं पाहिजेत असं मी आव्हान या संपूर्ण भारतवासियांना व संपूर्ण राज्यांना करीत आहे. देविदास सरकटे, नाशिक. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारतीय संविधान.